महिलेने पुरुषावरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत. 45 वर्षीय व्यक्तीवरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत मित्रांनो. पुण्यातली ही घटना, पुणे तिथे काय उणे म्हणणारी ही घटना मित्रांनो. मित्रांनो 45 वर्षीय व्यक्ती धावत पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी केस रजिस्टर केली. ही केस रजिस्टर केल्यावरती पोलीस देखील कन्फ्युजन झाले, की अक्षरशः 45 वर्षीय व्यक्तीचा बलात्कार होतो, त्याच्यावरती अत्याचार होतात, ते पण एक महिला करते. कशासाठी मित्रांनो? ती प्लॅनिंगनी करते त्याच्यासोबत सगळ्या गोष्टी. एका वर्षाच्या प्लॅनिंगमध्ये काय-काय यांच्यासोबत होतं आणि अक्षरशः शेवटी जाऊन खंडणी, धमक्या यांसारख्या गोष्टी यामध्ये घडून येतात मित्रांनो. काय-काय झालं या घटनेमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं बाब, आजकाल पोरांना देखील म्हणावं लागणार आहे का, की तुझ्या घरात बाप-भाऊ आहेत का नाही? हीच गोष्ट आहे मित्रांनो. काय झालं या केसमध्ये हे आपण जाणून घेऊया. माझं नाव आहे विकास, खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो पुण्यामधील ही घटना, पुण्यामधील एक व्यक्ती जे मूळचे कोल्हापूरचे आहेत, चंदगड इथले आहेत. ते व्यक्ती जे आहेत मित्रांनो पुण्यामध्ये राहतात आणि हे 45 वर्षीय व्यक्ती आहेत. यांची ओळख होते तुळजापूर दर्शनासाठी फॅमिलीसोबत हे गेले होते. त्यांची ओळख होते तिथं एका महिलेसोबत आणि ओळख झाल्यावरती मित्रांनो बोलणं होतं. सुरुवातीच्या काळात ती महिला ह्यांच्या घरी बहीण म्हणून यायची. मी माझ्या भावाप्रमाणे आहेत, माझा दादा आहे म्हणून अशी ओळख केली, एक बॉन्ड स्ट्राँग केला, त्यांच्या घरामध्ये विश्वास प्रस्थापित केला. त्याच्यानंतर अक्षरशः मित्रांनो, त्याच भावावरती या बहिणीने बलात्कार केला. अत्याचार केले त्याच्यावरती मित्रांनो. सुरुवातीच्या काळामध्ये तर मित्रांनो, त्याचे जे अनपेक्षित फोटोज आहेत, ते काढले. त्याला गुंगीचं औषध दिलं, त्याला झोपवलं. त्याच्यासोबत आहे ना, त्याच्यावरती अत्याचार केले शरीरावरती त्याच्या. आणि त्यानंतर तो झोपला असता, त्याला काही कळलं नाही, सेन्सेशन पण झालं नाही, काहीच कळलं नाही त्या ह्याच्यामध्ये. तिने फोटो काढले आणि हे फोटो काढल्यावरती पहिल्यांदा तिने धमकी दिली, "जर तू माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाही, तर तुझे हे सगळे फोटोज आहेत ते मी व्हायरल करेन." मित्रांनो, हे फोटो व्हायरल करेन म्हणल्यावरती हा फॅमिलीवाला माणूस हा घाबरला आणि मित्रांनो वाराणसीला जाऊन या दोघांनी संबंध ठेवले. मित्रांनो, हे दोघांनी संबंध ठेवल्यावरती अक्षरशः तिथे तर त्या महिलेला प्रूफ भेटला होता, की मी ह्याच्यासोबत जे संबंध ठेवलेले आहेत, जे पूर्णतः अ, लैंगिक संबंध या दोघांचे घडलेले आहेत, ते तिथं त्यांनी प्रूफ व्हिडिओ, फोटोज काढून शूट करून ठेवला. त्यानंतर या महिलेने गेम सुरू केला म्हणजे मित्रांनो, तो म्हणजे तर काय खंडणीचा, पैसे उकळायचा. मित्रांनो, अक्षरशः या माणसाकडनं तिने पहिल्यांदा ₹2,00,000 दे. जर तू ₹2,00,000 दिले नाहीत, तर तुझा फोटो, तुझे व्हिडिओ मी व्हायरल करेल अशी धमकी दिली. मित्रांनो, सोनाराच्या दुकानात नेऊन मला 1 तोळ्याचं सोन्याचं अंगठी कर, यांसारख्या गोष्टींची अपेक्षा या महिलेने केली आणि त्याच्यावरती प्रेशर टाकायला सुरुवात केली मित्रांनो. मित्रांनो, घाबरलेल्या 45 वर्षीय व्यक्तीने अक्षरशः कोथरूड पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथे कंप्लेंट रेज केली. म्हणे की माझ्यावरती बलात्कार झालेला आहे. मला सदरील व्यक्ती अक्षरशः धमक्या देतीये. मला आहे ना या प्रकारे टॉर्चर करतीये. माझा पूर्ण मानसिक संतुलन हालून गेलेलं आहे या गोष्टीमुळं, असं हा व्यक्ती तिथे जाऊन बोलला पोलिसांना. पोलिसांनी ही केस रजिस्टर केलेली आहे. सध्या तरी महिलेचा शोध सुरू आहे. कारण ही जी घटना आहे ती अत्यंत युनिक आहे मित्रांनो. मित्रांनो, सगळ्यात डेंजरस म्हणजे तर सोशल मीडियावरती याच्याबद्दल कमेंट सुटतात आहे, की एखाद्या पुरुषावरती अत्याचार कसे होऊ शकतात. मित्रांनो, पुरुषावरती अत्याचार जरी होत नसले किंवा काही-काही केसमध्ये झाले, तरी मित्रांनो केस रजिस्टर होत नाहीत. कारण इज्जतीला घाबरून लोकं करत नाहीत. दुसरी गोष्ट मित्रांनो, अत्याचार या शब्दाचा अर्थ काय होता? शारीरिकरित्या म्हणजे त्या व्यक्तीची सहमती नसताना देखील त्याच्यासोबत संबंध ठेवणं म्हणजे लैंगिक अत्याचार झाले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, सगळ्यात डेंजरस ह्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, एखाद्या व्यक्तीच्या पसंतीने जर त्या व्यक्तीला पसंत नसेल, तरी देखील त्याने त्याच्यासोबत जरी राहिला, सोबत अनैतिक संबंध ठेवले, तर मित्रांनो ते एक अत्याचार होऊ शकतात. आणि तसंच मित्रांनो जर बघितलं त्या स्कूलच्या बाबतीत झालं, त्या मुलाला प्रेशर टाकून आणि त्याच्यावरती जोर जबरदस्ती करून त्या महिलेने त्याच्यावरती अत्याचार केले. आता ह्या माणसासोबत तर ह्याला गुंगीचं औषध देऊन ह्याच्यासोबत अत्याचार केले. परंतु या महिलेचा उद्दिष्ट काय होता, की ह्या महिलेला त्या माणसाकडनं पैसे उकळायचे होते. म्हणून मित्रांनो त्यांनी 1 वर्षाचं बॉन्डिंग ठेवलं.
तुळजापुरातली ओळख तिने पार वाराणसीपर्यंत नेली. अक्षरशः मित्रांनो पुण्यात आल्यावरती डेली भेटणं, माझा भाऊ, माझा दादा म्हणून घरामध्ये यायला, दोघांचे संबंध वाढले मित्रांनो. मित्रांनो याच्यामध्ये जर चुकी बघितली तर या माणसाची पण असू शकते आहे पण, की पहिल्या ह्याच्यामध्ये त्याला ऑलरेडी तिने अशा प्रकारे ब्लॅकमेल करायला लागल्यावरती पहिल्यांदा जर तिनं पोलीस स्टेशन गाठलं असतं, त्यावेळेस जाऊन कुठेतरी केस म्हणजे काय म्हणतात त्याला, एवढ्या मोठ्या लेव्हलला अत्याचार त्याच्यावरती झाले नसत्या. मित्रांनो त्यांनी सुरुवातीच्या काळात काहीतरी ॲक्शन घेतली असती तर कुठेतरी जाऊन या गोष्टी सॉल्व्ह झाल्या असत्या. परंतु त्या महिलेसोबत तो संबंधात आला आणि त्याच्यानंतर मित्रांनो ब्लॅकमेलिंग सुरू झालं. या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. आता या केसमध्ये पुढे काय होतं याच्याबद्दल आपण जाणून घेऊया आणि नंतर मी तुम्हाला व्हिडिओची माहिती देत राहील. काय-काय कुठनं-कुठनं काय-काय नवीन-नवीन ह्या केसवरती गोष्टी होणार आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला सांगत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.